नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भेटायला आलो आहे कांकऱ्या भवनचे जे मालक आहेत विजू सरांना. त्यांना भेटायला आलो आहे. त्यांची जी स्टोरी आहे त्यांची स्टोरी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. चला. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आले त्याच्याबद्दल. तुमची स्टोरी जी आहे, हे जे आपलं हॉल आहे, हे हॉल चालू करण्याच्या आधी तुम्ही काय काम करायचे, कसं करायचे, आणि तुमचं थोडक्यात पहिले इंट्रोडक्शन सांगून द्या. तुमचं काय काम आहे, म्हणजे काय करता तुम्ही, हे हॉल वगैरे कसं आहे, म्हणजे तुमचं काय काम आहे, हे हॉल तुमचं आहे. कार्यालय माझं स्वतःच आहे. त्याच्यात मी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. कार्यालयामध्ये लग्नाला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी प्रोव्हाइड करतो. आणि जास्त करून मी माझं जेवणाकडे वैयक्तिक माझं जेवणाकडे कल आहे की प्रत्येक व्यक्तीला चांगलं जेवण द्यावं आणि प्रत्येक व्यक्तीकडे माझं वैयक्तिक लक्ष जावं. हा दृष्टिकोनाने मी हा धंदा मला म्हणजे आवडतो आणि तो निवडलाय मी. कारण मला हा धंदा तसं बघायला गेला तर फार हमालीचा आहे. पण मला लोकांना जेवू खाऊ घालण्यामध्ये आनंद आहे. म्हणजे जेवण खाऊ घालण्यामध्ये आनंद आहे की लोकांनी पोट भरून जेवण करावे आणि व्यवस्थित म्हणजे आत्मातृप्त म्हणजे व्हायला पाहिजे समोरच्याचं. याचा मी पुरेपूर हे करतो, म्हणजे अभ्यास करतो त्याचा, की समोरच्याला व्यवस्थित मिळणं, व्यवस्थित पोट भरून जेवण देणं, याचं पूर्ण लक्ष केंद्रित करतो मी माझं वैयक्तिक. आणि मी स्वतः प्रत्येक कार्यक्रमाला छोटा राहो मोठा राहो, किती पण मोठा राहो, 50 लोकांचा राहो या 500 लोकांचा राहो का 1000 लोकांचा राहो का 2000 लोकांचा राहो, मी स्वतः वैयक्तिक, मी आणि माझा मुलगा अंकुश विजय कांकरिया हा स्वतः त्या कामाकडे लक्ष देतात. आणि समोरच्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही व्हायला पाहिजे ह्याची आम्ही, कुठल्या गोष्टीची उणीव भासायला नाही पाहिजे ह्याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. आम्ही बाप बेटे दोघ जण याची पूर्ण काळजी घेतो की समोरच्याला कुठल्या गोष्टीची कमतरता म्हणा, उणीव म्हणा, किंवा की भाई आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला याचं आम्ही पुरेपूर म्हणजे उणीव भासायला पाहिजे याची काळजी घेतो आम्ही. तुम्ही हे भवन चालू करण्याच्या आधी काय काम वगैरे करायचे? मी कार्यालय चालू करण्याच्या अगोदर आमचं भिडेबागेच्या कॉर्नरला कांकऱ्या मंडप होतो. कांकऱ्या मंडप डेकोरेटर्स म्हणून आमचं नाव होतं. त्याच्या अगोदर मी आमच्या वडिलांचा गोळ्या बिस्किटचा व्यवसाय होता. गोळ्या बिस्किट विकायचा. माझ्या वडिलांना मी वयाच्या 10व्या वर्षापासून, म्हणजे तसं बघायला गेलं तर मी वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून मी मदत करतोय. पण 10व्या वर्षापासून फुल फेज मध्ये मी वडिलांना मदत करतोय. वडिलांच्या बरोबर गोळ्या बिस्किट घ्यायला जाणं, हर गल्ली मध्ये सायकलीवरती गोळ्या बिस्किट विकणं, आणि म्हणजे काही अडचण आली तर त्यांच्या बरोबर जाणं, ह्या काही गोष्टी होत्या. म्हणजे ह्या काही गोष्टी की सकाळच्या सत्रामध्ये मी 11 वाजेपर्यंत गोळ्या बिस्किट विकायचो वडिलांबरोबर. त्याच्यानंतर म्हणजे वडील ह्या गल्लीमध्ये गेले तर मी त्या गल्लीत जायचो, त्या गल्लीत गेलो का त्या गल्लीत, असं म्हणजे आम्ही दोघं जण बाप बेटे वेगवेगळी साईड सांभाळून घ्यायचो की भाई मी देवपूरला जातोय, तू तिकडे मौलवीगंजला जा, असं आम्ही ठरवून घ्यायचो वडील आणि मी. आणि आमच्या वडिलांना म्हणजे मदत म्हणून माझ्या आईचा बी फार मोठा सिंहाचा वाटा आहे. माझ्या आईचं नाव ताराबाई मोहनलाल कांकरिया आहे. वडिलांचं नाव मोहनलाल मोतीलाल कांकरिया आहे. आमच्या वडिलांनी फार म्हणजे गरिबीचे, म्हणजे एक टाइम खायला नव्हतं असे दिवस आम्ही काढलेले आहे. आमच्या भाऊ बहिणींनी, माझ्या आई वडिलांनी, म्हणजे जेव्हा आम्ही म्हणजे व्यवसाय करायचो ते पैशावरून येऊन आम्ही म्हणजे अन्न खायचो. असं आमचं हे होतं, दिवस होते आमचे की आम्ही फार गरिबीचे दिवस काढलेले आहे. ते आता ज्या भिडेबागेच्या कॉर्नरला आम्ही जिथे राहतो ते घर आमच्या वडिलांनी म्हणजे आमच्या वडिलांनी मिस्त्रीला आपलं माल भरून दिलेला आहे. स्वतः काम करू लागले, स्वतः म्हणजे मजुरी, म्हणजे मजूर म्हणून
मिस्त्रीच्या हाताखाली काम करून ते घर बांधलेले आमच्या वडिलांनी आईनी म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली आई वडील राबून त्यांनी ते घर बांधलेलं आहे बसवाल टाकी घरचं आपला भिडेबागेच्या कॉर्नरचं कांकऱ्या मंडप डेकोरेटर्स म्हणून. तर वयाच्या म्हणजे 10व्या वर्षापासून मी फुल फेज मध्ये काम करतोय वडिलांच्या बरोबर. त्याच्यानंतर आम्ही लोड गाडीवरती तिळगुळ विकायचो. त्याच्यानंतर फुलवाला चौकामध्ये राख्या विकायचो. 31st ची ग्रीटिंग विकायचो. संक्रांतची ग्रीटिंग विकायचो. आपलं काय म्हणतात ते फटाक्यांचा फार आमचा म्हणजे नावाजलेला व्यवसाय होता. आमचा कांकऱ्या फटाका म्हणून फार नावाजलेला व्यवसाय होता. आमच्या वडिलांनी आमच्या जन्माच्या अगोदर पासून आमचे वडील फटाके विकायचे. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना मदत करत गेलो. आमचे वडील आमची आई आम्ही मदत करत गेलो त्यांना. आणि असं करत 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 मग एके दिवशी आम्ही आमचे वडील आमचे आई वडील आणि मी लग्नाला गेलो. तर तिथे मला एक कल्पना सुचली डोक्यामध्ये. केव्हाची गोष्ट आहे ही 1983 सालची गोष्ट आहे. म्हणजे 81 सालची गोष्ट आहे ती. 1981 ची गोष्ट आहे. 81 ला लग्नाला गेलो आम्ही जैन बोर्डिंग मध्ये. तिथे एक कल्पना सुचली की आपण बी हा व्यवसाय चालू करावा. पण आपल्याकडे मंडपचा व्यवसाय चालू करावा असं माझ्या डोक्यात कल्पना सुचली. आणि पण ती सुचल्यानंतर मी कल्पना ती वडिलांकडे मांडली. ती कल्पना वडील म्हणे आपले लोक हे धंदे करत म्हणे. आपल्या लोकांचा किराणा दुकानाचा याचा त्याचा व्यवसाय ते आता आपल्याला खायला भेटत नाही मग लोक थोडी खाऊ घालतात आपल्याला. आपल्यालाच आपणच कमवतो आणि आपणच खाऊ घालतोय ना लोकांना. म्हणजे आपणच खातोय ना आपलं आपण कमवून आपण त्याच्यात काय तिथे लोक काय चांगलंही म्हणता वाईटही म्हणता म्हटलं. पण आपण चालू करू म्हटलं. मग आता चालू करायचा विषय आला तर पैसे नव्हते आमच्याजवळ. तर मग आम्ही 6 दांड्या आणल्या पहिले. 10 बांबू आणले आणि एक 15x30चा पडदा घेतला. तेव्हा मी स्वतः मंडप बांधायचो. खड्डे खोदायचो आणि मी स्वतः मंडप बांधायचो. आणि माझ्या बरोबर म्हणजे कारागिरी पण होते. पण जसं म्हणजे छोटं काम राहिलं तर मी स्वतः करून घ्यायचो. नाहीतर थोडं मोठं राहिलं तर मग ते 6 दांड्या आणि 10 बांबू मध्ये एक मंडप चालू केला. आणि योगाने मला नवरात्राचं 9 दिवसाचं देवी बसवतात त्याचं काम मिळालं मला. हे मंडपाचं चालू धुळ्यामध्ये नवरात्राचं काम मिळालं मला की देवी बसते त्याचं 9 दिवसाचं. छोटं काम होतं ते असं जास्त मोठं नव्हतं. तर 9 दिवसाचे त्या टायमाला मला 100 रुपये मिळाले. ते 9 दिवसाची कधीची गोष्ट आहे? 1982 ची 82 ची गोष्ट आहे. तर त्या टायमाला मला 100 रुपये मिळाले ते. तर त्या टायमाला 100 म्हणजे फार आम्हाला हे वाटायचं. तर त्या टायमाला नवरात्रामध्ये मला 100 रुपये मिळाले. ते आम्हाला फार म्हणजे भरपूर वाटायचे ते 100 रुपये. म्हणजे 100 रुपयामध्ये काम मिळालं. 100 रुपयात मला काम मिळालं. पहिलं काम 100 रुपयाचं देवीचं काम मिळालं. मग उत्साह वाढत गेला धंद्याचा. म्हणजे माझा स्वतःचा धंद्यामध्ये मी आणि माझे वडील होते. आमचा दोघांचा उत्साह वाढत गेला. त्यांना मदत म्हणजे आता आपल्याला हे आणायचं आहे ते आणायचं आहे. त्यांच्याबरोबर मी इंदोरला जायचो. सुरतला जायचो. सुरतला राख्या आणायला जायचो. इंदोरला मंडपाचं सामान आणायला जायचो. तर आम्ही तिथे लोड गाडीने सामान घ्यायचो. म्हणजे आपलं लोड गाडी करायचो. ती लोड गाडी लोटून बस स्टँडवर यायचो. आणि बस स्टँडवर तो सामान माझे वडील आणि मी चढवायचो वरती. हमाल लावायचो नाही. हमालाचं आमचं भानगड होऊन जायचं. तर हमाल लावायचो नाही. आम्ही सामान चढवायचो आणि ते सामान धुळ्याला आल्यावर आम्ही बसवरून आम्ही उतरायचो वडील आणि मी. आणि मग घरून मी लोड गाडी आणायचो. ते लोड गाडीवर ते सामान घरी न्यायचो मी. तर असं आमच्या वडिलांनी आणि मी असा व्यवसाय आम्ही हे केलेला आहे. तर आता वयाच्या म्हणजे 1983 पासून
तर फुल फेजमध्ये आमचं नाव झालं मंडपाचं, कांक्रिया मंडप डेकोरेटर्स म्हणून. आणि हळूहळू हळूहळू आम्हाला मोठे मोठे काम मिळायला लागले. हळूहळू हळूहळू मग भांडे बनवले, स्वयंपाकाचे भांडे बनवले, वाढायचे भांडे बनवले, गाद्या बनवल्या, खुर्च्या बनवले, मंडपाचं डेकोरेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात बनवलं चांगलं. आणि मोठे मोठे कामं घ्यायला लागलो आम्ही. त्या टायमाला फक्त धुळ्यामध्ये 3-4च मंडपवाले होते आणि त्याच्यामध्ये आमचा चांगला नंबर लागला. म्हणजे आमचा मोठा व्यवसाय चालू झाला. कांक्रिया मंडप डेकोरेटर्स म्हणून धुळ्यामध्ये नावाजलेले नाव होतं आमचं. आणि कोणी पण आम्हाला कांक्रिया मंडपवाले म्हणूनच ओळखायचे. अरे धुळ्यामध्ये कांक्रिया कोण की कांक्रिया मंडपवाले म्हणून ओळखायचे. तर मग त्याच्यानंतर मग मला मंडपाचा व्यवसाय चालू झाल्यानंतर मला चांगले म्हणजे ओळखी झाल्या. त्याच्यानंतर मला बँकेचे जनरल मिटिंगांचे कामं भेटायला लागले. त्याच्यानंतर किसान स्टार्च फॅक्टरीचे काम भेटायला लागले. भारत टेम्बीचं काम भेटायला लागलं, जनरल मिटिंगांचं मोठे कामं. त्याच्यानंतर जैन कॉलेजमध्ये गॅदरिंगचं काम म्हणजे कमीत कमी मी 15 वर्ष गॅदरिंगचं काम केलं जैन कॉलेजमध्ये. डॉक्टर के बी अण्णासाहेब पाटील हे मला नाही कांक्रियाला बोलवा, काही बी काम झालं का कांक्रियांना बोलवा, नॅक कमिटी आली का कांक्रियांना बोलवा. ते दिल्लीहून नॅक कमिटी यायची, तर म्हणजे त्या कमिटीसाठी बी काही लागलं की कांक्रियांना बोलवा. के बी अण्णा पाटील सर जे होते प्राचार्य, तर त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. प्रेम सांगण्यापेक्षा म्हणजे की नाही कांक्रियाजींना काम द्यायचं, काही बी झालं का कांक्रियाजींना बोलवा. तर त्या माणसाने मला 15 वर्ष गॅदरिंगचं मंडपाचं जैन कॉलेजमध्ये जैन सिनियर कॉलेजमध्ये जे बी कार्यक्रम व्हायचे ते सगळं कांक्रियाजींना भेटायचे. के बी म्हणजे तिथल्या प्राचार्यांमुळे. त्याच्यानंतर त्या प्राचार्यांनी मला चेअरमन साहेबांना भेटून मला जैन कॉलेजचं लेडीज हॉस्टेल मला चालवायला दिलं. हॉस्टेल जैन कॉलेजचं लेडीज हॉस्टेल फार फेमस आहे. ते मी 7 वर्ष चालवलं. काय करायला लागायचं त्या हॉस्टेलमध्ये, काय काम राहायचं? हॉस्टेलमध्ये मी म्हणजे मुलींना स्वयंपाक, 2 टाईम स्वयंपाक म्हणजे जेवण देणे आणि सकाळी नाश्ता देणे, ही व्यवस्था होती माझ्याकडे. तर मी 7 वर्ष ते काम केलं. त्याच्यानंतर अण्णासाहेबांनी मला जैन सिनियरचं कॅन्टीन चालवायला दिलं. तर अण्णासाहेब जिथपर्यंत प्राचार्य होते तिथपर्यंत मी जैन कॉलेजचं कॅन्टीन चालवलं. त्याच्यानंतर मी 1999 साली मी मंगल कार्यालय, म्हणजे 1995 पासून आमच्या डोक्यामध्ये होतं, वडिलांच्या माझ्या डोक्यामध्ये, की बाई आपण एखादं म्हणजे मंगल कार्यालयाच्यासाठी जागा घ्यायची, स्वतःचं मंगल कार्यालय उभं करायचं, असं आमच्या डोक्यामध्ये म्हणजे विचार चालू होते. पण पैसा नसल्यामुळे जास्त मोठी उडी घेऊ शकत नव्हतो आम्ही. पण योगायोगाने आम्हाला आता जे कांक्रिया मंगल कार्यालय ती जागा आम्हाला मिळाली. ती जागा आम्ही 6 लाखाला घेतली होती. त्या जागेसाठी, ती जागा घेण्यासाठी आम्हाला शहादा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन आहे प्रकाश आस्करन जैन यांनी आम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं. आणि त्या कर्जावरती आम्ही ही जागा घेतली. आणि त्या कर्जाचे आम्ही डबल म्हणजे 12 लाख रुपये भरले. त्या कर्जाचे 12 लाख रुपये भरले. आणि मग ते म्हणजे कर्ज फेडायला पण पैसे नव्हते, त्याचे 12 लाख भरून ते कर्ज नील केलं आम्ही. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1999ला जागा घेतली मी. त्याच पिरियडमध्ये माझं ॲक्सिडेंट झाला सडन. त्या ॲक्सिडेंटमधून मी वाचलो. आणि वाचल्यानंतर मग मी ॲक्सिडेंट म्हणजे आता आमच्या मित्राकडे एक चोर आला होता. त्या चोराला पकडण्यासाठी आमची मित्र कंपनी गेलो होतो तिथे. तर ते कंपाऊंडमध्ये लोखंडी एंगल होता
तर एंगलचा हे लागला मला, आपला एंगलचा कोपरा लागला. त्याच्याने पाय माझा खिळखिळा होऊन गेला का, म्हणजे गुडघ्यापासून गुडघ्याचे लिगामेंट्स तुटले ते माझे. तर मला डॉक्टर प्रमोद कुलकर्णी सरांनी म्हणजे फार जीव जे आपलं फार त्यांनी म्हणजे ऑपरेशन केलं, सक्सेस करून आणलं त्यांनी माझं. बरोबर. आणि त्यांचं फार मोठं सिंहाचा वाटा आहे माझ्या जीवनामध्ये. बरोबर. आज मला ते मोठ्या बंधू तुल्यसारखं काय म्हणतात, बंधू सारखे. हा, मला मोठे बंधू सारखे ते डॉक्टर प्रमोद कुलकर्णी सर. कुठल्याही गोष्टीला आज माझ्या बरोबर म्हणजे माझ्यासाठी ते काय म्हणतात ते घरात म्हणजे छप्पर सारखं उभे राहतात. काय म्हणतात त्याला ते एक मला ते कुठल्याही अडचणीला कुठल्याही गोष्टीला एक माझ्यासाठी ते आपलं म्हणजे सहकार्याची ते मोठे भाऊ सारखे म्हणजे सहकार्य कधी बी उभे राहतात. हा, सहकार्यासाठी किंवा मी काही बी अडचण आली की ते माझ्यासाठी उभे राहतात. बरोबर. आणि त्यांचा फार म्हणजे माझ्या जीवनामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आणि त्यांच्यासारखी व्यक्ती मला आयुष्यात मिळणार नाही असं म्हणजे मी मनापासून सांगतो. आणि मित्र भरपूर भेटतात, पण जी व्यक्ती जी मिळाली ना ती व्यक्ती अशी असं. तर आता माझ्या जीवनामध्ये एक सुनील काका महाले म्हणून मिळाले मला. तर त्या माणसाचं बी आपल्यासाठी फार मोठं म्हणजे माझी महापौरांचे मिस्टर येते, कल्पना काकू महाले यांचे मिस्टर सुनील काका महाले. ते माझ्या बरोबर राहतात. कधी काही म्हणजे कुठल्याही गोष्टीला सहकार्यासाठी ते माझ्या बरोबरीला राहतात. आणि मग ते असं माझा पायाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग माझा पाय 1-1.5 महिन्यात बरा झाला. मग मी वॉकर घेऊन बँकेत जायचो, म्हणजे कार्यालय बांधकामासाठी कर्ज काढण्यासाठी, कार्यालयाचं बांधकाम बांधकामासाठी कर्ज काढण्यासाठी बँकेत फाईल घेऊन फिरायचो. तर 5-6 बँकवाल्याकडे फिरलो वॉकर घेऊन. आणि 2000 साली ती फाईल म्हणजे लोन मंजूर केलं IDBI बँकेकडून. तेव्हा त्याचं नाव होतं युनायटेड वेस्टर्न बँक. या बँकेने मला 15 लाख रुपये कर्ज दिलं होतं. केव्हाची गोष्ट ही 2000 सालाची गोष्ट. 2000 साली मला युनायटेड वेस्टर्न बँकेने 15 लाख रुपये कर्ज दिलं. तर त्या बँकेवरती मी म्हणजे त्या कर्जावरती मी माझं एक हॉल तयार केला होता. एक हॉलमध्येच एकच हॉलमध्ये 15 लाख रुपये संपले ते. नंतर मी जसं काम करत गेलो, जसं लग्न करत गेलो, तसं त्या पैशामधून वास्तू उभी केली आहे. जसे यायचे पैसे तसं त्याच्यातून 50% पैसे मी बांधकामात टाकायचो, म्हणजे कार्यालयात टाकायचो. 50% इतर खर्चासाठी ठेवायचो घरामध्ये. तर असं आमच्या वडिलांचं आणि आमचं दोघांचं हे चालू होतं. तर आमचे वडील आमच्या वडिलांना फटाक्या आणि राख्यांमध्ये आणि तिळगुळ या तिघी व्यवसायामध्ये आमचे घरचे सगळे व्यक्ती त्यांना मदत करायचे. आणि आम्ही जेव्हा लोड गाडीवरती तिळगुळ विकायला जायचो, फुलवाल्या खुंटावरती आम्ही लोड गाडीवरती तिळगुळ विकायचो, लोड गाडी लावायचो आणि तिळगुळ विकायचो. तर सकाळी 5 वाजता आम्हाला जागा सांभाळायला जावं लागायचं लोड गाडीवरती, की कारण तिथे 10-15 गाड्या लागायच्या. तर त्याच्यासाठी आपल्याला आपली पहिली गाडी लागायला पाहिजे म्हणून सकाळी 5 वाजता. आणि काही वेळेस तर आम्ही रात्रभर तिथेच झोपायचो. दगडी शाळेजवळ आमचा मंडप राहायचा, आपला ग्रीटिंग कार्डचा. तर तिथेच झोपायचो आम्ही रात्रभर. मग सकाळी उठून परत 5 वाजता आंघोळ, 6 वाजता आंघोळ करून आलो तर मग आम्ही लगेच तिथे तिळगुळ विकायला जायचो.
तिळगुळ रात्रभर 8 वाजेपर्यंत 8:30 वाजता तिळगुळ विकायचो. मग घरी यायचो, मग जेवण खावण करून मग परत झोपायचं. परत दुसऱ्या दिवशी क्रिया चालू परत आपली. मग मग फटाक्याच्या आपला दिवाळीच्या टायमाला फटाक्याचा व्यवसाय करायचो आम्ही. फटाक्याचं आमचं नाव होतं कांकऱ्या फटाका स्टॉल म्हणून, फार नावाजलेलं नाव होतं. आणि आमचे वडील खेडोपाडी टिकल्या, बंदुका, फटाके विकायला जायचे. आणि मग दिवाळीच्या पिरियड मध्ये मग स्टॉल लावून फटाके विकायचो, कांकऱ्या फटाका स्टॉल म्हणून. मग तिथे ते लोक, खेड्यावरचे लोक घ्यायला यायचे. मग दिवस रात्र मग मी म्हणजे माझे वडिलांना मी मदत करायचो. मग भाऊ यायचे आमचे, 2 भाऊ. असं आम्ही. मग त्याच्यानंतर आई डबा घेऊन यायची. असं आम्ही डबा बी तिथेच खायचो. वडिलांना घरी पाठवायचो, तुम्ही जेवण करून या. मग माझा डबा घेऊन यायचे, मी तिथेच स्टॉलवरती डबा घेऊन तिथेच जेवायचो. तर असं एकंदरीत असं आमचा हा. त्याच्यानंतर मग 2010 मध्ये मग थोडा आमचा म्हणजे असं म्हणजे कार्यालयाचा व्यवसाय चालायला लागला. मग तिकडे बाहेर थोडस लक्ष कमी केलं. कार्यालय कधी बनलं तुमचं आलं? 2000 साली. 2000 साली कार्यालय बनवून गेलं. हो, आणि इथं 2000 तुम्ही लग्न वगैरे घ्यायचे का चालू. त्यात? 29 आपलं नाही 26 एप्रिल माझी लग्नाची पहिली तीच होती. 26 एप्रिल 2000. हा, तेव्हा तुम्ही लग्न चालू करून दिले. लग्न सराई वन सिंगल मध्ये होतं हे? वन सिंगल होतं आमचं. हा, प्लास्टर पण नव्हतं त्याला. हा. तर तुम्ही इथं जेव्हा लग्न लागलं तर पहिलं काय कसं दिलं होतं रेंट वगैरे, पॅकेज वगैरे पहिलं? सगळ्यात पहिलं लग्न मी 11,000 रुपयामध्ये केलं होतं. इथे का? हा, हा, म्हणजे त्यांना फक्त जागा दिली ती. हा. आणि जेवढं माझ्याकडून म्हणजे माझं मंडपाचं होतं तेवढं त्यांना सहकार्य करून ते बरं करून दिलं होतं. पुढं असं हळूहळू एक काम यायचे कार्यालयामध्ये. तुम्ही बाहेर जाऊन सर मंडपचं कधीपर्यंत काम केलं बाहेर, का अजून पण करता? नाही बाहेर तर मग तसं बघायला गेलं तर 2015 पर्यंत केलं मी बाहेर. हा, म्हणजे हॉल चालू होता आणि बाहेर मंडप. हॉल व्यतिरिक्त बाहेर पण करायचो. हा. मग बाहेर हळूहळू लक्ष म्हणजे कार्यालयाकडे जास्त लक्ष देणं झाल्यामुळे बाहेरचे काम बंद केले मी. बरोबर. हा, असं. हा. तर म्हणजे कॅन्टीन होती माझी 5 वर्ष. जैन कॉलेजची कॅन्टीन चालवली मी. 7 वर्ष जैन कॉलेजचं लेडीज हॉस्टेल चालवलं. त्याच्यानंतर म्हणजे बाहेर मंडपाचे जसं आता DDC बँक आहे, किसान स्टार्च फॅक्टरी आहे, भारत टेनरीज आहे, असे यांच्या जनरल मिटिंगांचे काम करायचो. इलेक्शनचे बूथ बांधायचो मी इलेक्शनच्या कामामध्ये. त्यांना जे वस्तू लागल्या त्या द्यायचो इलेक्शनच्या कामाला. तर असं सगळं हा व्यवसाय माझा 2015 पर्यंत चालू होता माझा. त्याच्यानंतर कार्यालयाकडे मी फुल फेज मध्ये लक्ष द्यायला लागलो. आणि आता फक्त कार्यालयाचा व्यवसाय मी बघतोय. कार्यालयाचा व्यवसाय मी बघतोय. आणि कार्यालयामध्ये मी आज मी माझं कांकऱ्या भवन म्हणून कार्यालयाचं पूर्ण म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये नाव आहे. तर नाव याच्यासाठी आहे की माझं स्वच्छता आणि माझं वैयक्तिक लक्ष देणं याच्यासाठी कांकऱ्या भवनचं नाव आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारा की भाई कांकऱ्या भवन कसं आहे, तुम्हाला प्रत्येक व्यक्ती कल्पना देईल की भाई नाही भाऊ तिथलं जेवणासाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छता, जेवण आणि सर्व्हिस या 3 गोष्टींना मी जास्त प्राधान्य देतो. स्वच्छतेला पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट सर्व्हिसला प्राधान्य, आणि तिसरी गोष्ट माझं जेवणाकडे. म्हणजे मी कुठली बी म्हणजे कमी पैशात घेऊ या जास्त पैशात लग्न घेऊ, सगळ्यांना क्वालिटी एकच. म्हणजे असं नाही का भाई हा गरीब मनुष्य, ही गरीब व्यक्ती आली त्याला क्वालिटी वेगळी आणि श्रीमंत आला की त्याला स्टँडर्ड क्वालिटी. सगळ्यांना एकच प्रकारची क्वालिटी, स्टँडर्ड अँड स्टँडर्ड. कुठली बी माल खरेदी करताना मी स्टँडर्ड
बरोबर. स्टँडर्ड आज मग तेल वगैरे बघितलं मी चांगल्या कंपनीचं तेल ठेवलं होतं. तर मी कुठलीही वस्तू खरेदी करताना मी स्टँडर्ड वस्तू घ्यायचो. नाही भाऊ, मला चांगल्यात चांगलं वस्तू दे, चांगल्यात चांगलं क्वालिटी दे. म्हणजे गहू म्हणा, आपलं बेसन म्हणा, आपलं काजू म्हणा, बदाम म्हणा, तेल म्हणा, किराणा. आता किराणावाले भी स्वतः म्हणणार की नाही भाऊ, कांकऱ्या भवनवाले को वो माल देना स्पेशल. असं म्हणजे कसं राहतं म्हणजे काय पॅकेजेस वगैरे कसं राहतं आपल्या इथे? कसं राहतं, लग्नाचं आमचं जे कार्यालयाचं जे पॅकेज आहे तर 1.5 लाखापासून स्टार्ट होतो. समोरच्या व्यक्तीच्या ह्याच्यावर राहतं. त्याच्यावर 1.5 लाख रुपयाचा पॅकेज समजून घ्या. त्याच्यामध्ये काय आता काय 1.5 लाखामध्ये जसं म्हणजे आता 1.5 पासून तर तसं म्हणजे 2 लाख, 2.5 लाख, 3 म्हणजे लाख पहिला असं. पॅकेज किती आणि शेवटचा पॅकेज किती तुमच्याकडे? तसं ते नाही सांगू शकत आपण. की काय काय घेतात समोरचा काय काय पाहिजे त्याला? नाही, समोरच्याची रिक्वायरमेंट काय आहे, हा. त्याचा जेवणाचा मेनू काय आहे, त्याच्यावर पॅकेज, डिपेंड आहे. हा. त्याच्यावर पॅकेज बरोबर. ठरतं. बरोबर. हा. असं आहे. आता जनरली आमचं काय राहतं की भाई कार्यालयाचं भाडं इतकं, जेवणाचे इतकं, असं ठरवून आमचं एक पूर्ण पॅकेज राहतं. बरोबर. मग त्याला समोरच्याला पूर्ण पॅकेज मध्ये बेनिफिट मिळतो. त्याला म्हणजे ते स्वस्त पडतं त्याला तुम्ही समोरच्या. 2.5 लाख रुपये बोलले का पहिलं पॅकेज? पहिलं पॅकेज 1.5 लाख 1.5 रुपये. लाख रुपये समजून घ्या. आता 1.5 लाख 1.5 रुपयाचं package लाखामध्ये घेतलं. हा, पहिले आम्ही 500 लोकांचं जेवण द्यायचो. हा. पहिले म्हणजे आजच्या एक 5-7 वर्षापूर्वी बरोबर. 1.5 लाखात, हा. 1.5 लाखामध्ये 500 लोकांचं जेवण, भवन, भुवन 2 आणि दिवसाचं रेस्ट पण का त्याच्यामध्ये का फक्त भवन? हा, म्हणजे राहणं बी का 2 दिवसाचं? त्याच्यात राहण्याची व्यवस्था आणि 500 लोकांचं लग्नाचं जेवण. बरोबर. 2.5 लाखामध्ये हा. म्हणजे नाही, 1.5 लाखामध्ये 1.5 लाखामध्ये घोडा घेऊन येतील ते बघ. घोडा बी तुमच्याकडे काय काय तुमच्याकडे? घोडा, हा. हारगुच्छ, लग्नाचे 3 हार, 3 गुच्छ, डीजे, अक्षदा, सुपारी, कार्ड, स्टेजवर थर्माकोल नाव, गेटवरती हा. कापडी बॅनर, हा. ह्या सगळ्या वस्तू मी प्रोव्हाइड करायचो. कस्टमरला काय डीजे असेल? हा. डीजे आणि भटजी, लग्नाचा जो भटजी आणि व्हिडिओग्राफर. आणि व्हिडिओग्राफर हे कस्टमरने आणायचं राहतं. बरोबर. हे 1.5 लाखामध्ये 5 हा. वर्षापूर्वी वगैरे. आता हा. किती करता आता 2-2.5 लाख रुपये झालेले आहेत त्याचे, त्या पॅकेजचे? त्या पॅकेज 500 लोकांचं 500 2 लाख. लोकांचं. हा. हा. आता कसं राहतं, आता जनरली लोकांना काय पाहिजे, आता सुविधा चांगल्या पाहिजे बरोबर. हा. आणि पैशाचा हिशोब नाहीये. बरोबर. हा. सुविधा, रूम पाहिजे, सुविधा पाहिजे. आता 90% हळद आहे ना कार्यालयातच होते. किती रूम वगैरे आपल्या इथे वरती? माझ्याकडे टोटल 15 डिलक्स रूम, 15 साधे रूम आहे. असे टोटल किती लोक रेस्ट करू शकता एका टायमाला? एका टायमाला 200 लोक रेस्ट करू शकतात. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे आता समजून घ्या कोणी 500 लोकांचा पॅकेज घेतला, जे पण काय तुमची किंमत असेल त्याच्यामध्ये रेस्ट रूमला सगळे रूम वगैरे भेटतील. नाही, हा. ते कसं म्हणजे टोटल 2.5 लाखाला पडतं ते. हा. समजून 2.5 लाख रुपयाचा पॅकेज घेतलं कोणी, हो. त्याच्यामध्ये तुमचं हे पण ऍक्सेस की जेवण, आणि मंडप वगैरे सगळं आणि सगळं रूम वगैरे सगळं room ऍक्सेस. बिम सगळं. हा. हे 500 लोकांच्या एक आजचा दूध चालू. हा. मग जसं जसं तुम्ही जेवणची क्वालिटी वाढवणार, तुम्ही पदार्थ वाढवणार, जसे तुम्ही जेवणाचे 2-3 प्रकारचे पदार्थ आहे. गोल्डन मेनू आहे, एक प्रीमियर मेनू पण सांगू द्या तुमचा. म्हणजे कसं राहतं माहिती का, आता समजून एखादा व्हिडिओ बघून आला, त्याला एक आवडलं की पॅकेज चला जाऊन एकदा अभ्यास करून घेऊ. ते मेनूचं कार्डच टाकून देऊ ना आपण त्याच्यामध्ये. त्याच्यात कार्ड आहे माझ्याकडे, हा. हा. ते कार्ड टाकून देऊ ना. हा. की बोई हे घेतलं तर हे घेतलं ते असं असं आहे का? हा. ते आपण कार्ड टाकून देऊन द्या. बरोबर. म्हणजे समजून घ्या की भो एक मोठा माटी की भो 2.5 लाख रुपयाच्या पॅकेज मध्ये हे जेवण आहे, म्हणजे बेसिक जेवण तर नाही, आहे. आता वरण कसं भात राहतं, वगैरे, हा. नाही आता कसं राहतं, जनरली ना 1.5 लाखापासून स्टार्ट होतं. जसं लोकांची रिक्वायरमेंट राहते त्याच्यामध्ये काय म्हणा तुम्ही की भाई जसं लोकांची रिक्वायरमेंट त्या राहते हिशोबाने. त्या हिशोबाने 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख हा. असं बरोबर. म्हणजे 10 लाखापर्यंत मी जाऊ शकतो. ते नाही ते कस्टमरची रिक्वायरमेंट राहतो. रिक्वायरमेंट आहे. आता कोणाला चायनीज पाहिजे तर मग रेट वाढतात. अजून काही द्यायचं त्यांना, म्हणजे भाई मला 5 प्रकारचे स्वीट द्यायचे असं बी ते राहतं वाढेल. लोकांचं. तर त्याच्याने ते रेट वाढतात बरोबर. तुमचे. हे बेसिक प्लेटच्या जेवण झालं बघतो. प्लेटच्या हिशोबाने. हा. बरोबर. आणि 1.5-2 लाखामध्ये बेसिक जेवण झालं. बरोबर. वरण भात आणि एक आणि स्वीट. हा, वरण भात भाजी. आपला नाही. आता बेसिक जेवणामध्ये 2 भाज्या, 2 स्वीट, वरण भात, पुरी, शेव किंवा भजी, बरोबर. हे एक म्हणजे हे जेवण झालं.
सर खरंच तुम्ही होते धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आले त्याच्याबद्दल. मी स्वतः बोलून भेटून खूप चांगलं वाटलं, भारी वाटलं खरंच. आणि तुमची स्टोरी ती खरंच इन्स्पायरिंग आहे. मला तर काहीतरी नक्की शिकायला भेटलं, जे बघतील म्हणजे हजार आता म्हणजे अजून दहा लोकांना. अजून तुम्हाला म्हणजे मधल्या गोष्टी सांगितल्या बी नाही अजून, की मिठाच्या गाड्या यायच्या, मीठ वाटायचो आम्ही, हा मिठाच्या पुड्या भरून हा, आम्ही विकायचो. बरोबर. पहिले जे मीठ येतं ना, खडा मीठ यायचा, हा त्याला बारीक वाटायचो. बरोबर. 4 आण्याला थैली 4 आणे किलो मीठ होतं. बापरे. हा हा 4 आणे किलो गल्ली गल्ली मध्ये मीठ विकायचो आम्ही. हा लोड गाडीवरती बापरे ना बापरे. हा 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 4 आणे किलो मीठ आम्ही गल्ली गल्ली मध्ये विकायचो. हा, हा, हा. बापरे, एवढं एवढं हे काम, काही काम करून इथपर्यंत काय पोहोचले. काय भरपूर आम्ही म्हणजे तुम्ही कामं लोड केली. गाडी लोटून आम्ही हलवा विकला आहे, राख्या विकल्या आहे, भरपूर काही फटाके विकले लोड गाडीवरती. गण काम करून इथपर्यंत पोहोचलेले. नाही, काही विषय आणि परमेश्वर हाय ती ठेव बस. बरोबर, काही विषय नाही. आपलं जसं आमच्या वडिलांचं आयुष्य गेलं तसं आमचं आयुष्य जावं, हा, त्याच्यानंतर आमच्या मुलाबाळांचं जावं. बरोबर. चांगले चांगले चांगले. हे असं- बरोबर आहे.